पुण्यातील मृत्यूचा सापळा बनलेल्या नवले ब्रिज परिसरामध्ये अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये। काल मध्यरात्री पुन्हा एकदा या भागामध्ये काळजाचा थरकाप उडवणारा एक भीषण अपघात घडला आहे। एक भरधाव सिमेंट टँकर थेट दुचाकीवर पलटी झाला आणि यामध्ये एका 31 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। मंगळवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील पल्स हॉस्पिटल समोर ही दुर्दैवी घटना घडली। रामेश्वर मच्छिंद्र उगले असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी होता। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यश कराड आणि त्याचे मित्र पल्स हॉस्पिटल समोर थांबले होते। याच वेळी नरे गावाकडून एक सिमेंट टँकर अत्यंत भरधाव वेगाने आला। टँकरचा वेग इतका जास्त होता की चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं। वेगावर ताबा न राहिल्यानं हा उजळ टँकर थेट रामेश्वर यांच्या दुचाकीवर पलटी झाला। या अपघाताची भीषणता एवढी तीव्र होती की रामेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आलंय। या प्रकरणी यश वैजनाथ कराड यांनी नरे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी टँकर चालक गोरख लक्ष्मण रणसुरे या 50 वर्षीय चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मात्र नवले ब्रिज आणि परिसरात वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे पुणेकरांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय। प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करीत आहेत।